मित्रांनो 3600 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं नेमकं झालं काय? छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त महाराष्ट्राच्या इतिहासातच नव्हे तर देशाच्या इतिहासात देखील खूप महत्त्वाचं स्थान आहे. राजांना समर्पित एक स्मारक बांधण्याची योजना 2008 मध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस NSP सरकारने तयार केली होती. 2016 मध्ये भाजप सरकारने स्मारकाच्या उभारणीसाठी 3600 करोड रुपये मंजूर केले आणि PM नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या स्मारकाचे जलपूजन करण्यात आले. स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याची उंची 182 मीटर इतकी आहे, पण गिरगाव चौपाटीपासून 3.5 किलोमीटर अंतरावर राजांचे स्मारक बनणार होतं ते टोटल 212 मीटर उंचीचं होतं, ज्यामुळे हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरला असता. पण स्मारकाचं काम स्थगित होण्यास पर्यावरण देखील कारणीभूत आहे. तसेच स्मारकाचं काम सुरू होण्यापूर्वी तेथील कोळी समुदायाने याचा विरोध केला होता. त्यांच्या मते ज्या जागेवर तुम्ही स्मारक उभारत आहात ते खेकडे आणि माशांच्या प्रजननाचे मुख्य क्षेत्र आहे, ज्यामुळे आमच्या व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम होईल आणि हाचमुळे 2019 मध्ये या प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. मित्रांनो, माझ्या मते समुद्रात महाराजांचे स्मारक उभारण्याऐवजी सरकारने महाराजांचे जे जुने गडकिल्ले आहेत त्यांची सुधारणा करणे फार गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.